नमस्कार. मी केदार टाकळकर. आज मी तुम्हाला बोर्डाची परीक्षा 1.5-2 महिन्यावर आलेली असताना यापुढं त्या परीक्षेची तयारी कशी करायची, म्हणजे फक्त अभ्यासच नाही बरं का, तर बोर्डाची उत्तरपत्रिका ही आपल्याला कशी सादर करायची आहे, प्रेझेंट करायची आहे ना, त्याबद्दलची काही टेक्निक्स ही मी सांगणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ती सर्व टेक्निक्स ही जर का नीट फॉलो केलीत, त्याचा नीट अभ्यास केला, त्याची सवय लावून घेतली, मुख्य कन्सिस्टन्सी जर का तुम्ही त्यामध्ये ठेवलीत ना, तर तुम्हाला सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये भरपूर मार्क मिळते. पण त्यासाठी करायचं काय, तर मी जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐकायचं, ते पॉईंट्स नीट लक्षात ठेवा, लिहून घ्या. आणि ह्या पुढचा जो काही पिरियड तुम्हाला मिळणार आहे बोर्डाच्या परीक्षेपर्यंतचा, साधारणपणे 1.5 ते 2 महिन्याचा पिरियड, त्याच्यामध्ये त्याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करणार आहात. तर मग आहे तयारी तुमची? तर आपण आता सुरुवातीला बघणार आहोत की बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिण्याचं टेक्निक म्हणजे नक्की काय. खरं तर अगदी एका वाक्यात सोपं जर सांगायचं म्हटलं तर आपली उत्तरपत्रिका तपासणारा जो काही शिक्षक म्हणजे एक्झामिनर असतील, मॉडेटर असतील, तर त्यांना खुश ठेवायचं. खुश ठेवायचं म्हणजे काय, तर त्यांना उत्तर जसं पाहिजे ना तसं सादर करायचं, त्यांना तसं द्यायचं. म्हणजे त्यांना तपासणं सोपं जातं, आपण त्यांचा त्रास कमी करतो. आणि त्यांना जर त्रास कमी दिला तर ते आपल्याला भरपूर मार्क देतात. म्हणजे एक सोपं वाक्य लक्षात ठेवा की तुम्ही त्यांना कमीत कमी छळा, म्हणजे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना किंवा मॉडेटरला त्यांना तुम्ही कमीत कमी छळा, म्हणजे ते तुम्हाला भरपूर मार्क देतील. सिम्पल ह्युमन सायकोलॉजी, ह्युमन लॉजिक. त्यामुळं आपल्याला त्यांना कमीत कमी छळणं म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर ते कमीत कमी छळणं म्हणजेच टेक्निक ऑफ रायटिंग बोर्ड आन्सर पेपर. आता त्यामध्ये सुरुवातीला समास. मी खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करून तुम्हाला सांगतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये फॉलो करणार आहात. समास, मार्जिन. आता इथं तुम्ही बघाल की सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये बोर्डाने दिलेली जी काही उत्तरपत्रिका देतात ना, तर ती सफिशियंट असते. म्हणजे त्याला डाव्या हाताला एक मोठा समास, त्याच्या शेजारी एक छोटा समास हा आखून दिलेला असतो आणि तो सफिशियंट असतो. फक्त 4 विषय मात्र असे आहेत. कोणकोणते, तर त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स 1, सायन्स 2. हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स 1, सायन्स 2 या 4 विषयांच्या उत्तरपत्रिकांना मात्र मी सांगतो म्हणून तुम्ही आणखीन ॲडिशनल एक समास आखून घ्यायचा आहे. तो कशासाठी, तर तो समास आखल्यानंतर त्या जास्तीच्या समासामध्ये आपण पॉईंटचे नंबर लिहिणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे की ह्या 4ही विषयांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपण पॉईंटमध्ये लिहितो. मग ते पॉईंट नंबर लिहायचे कुठं, पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, 3, 4 हे तो ॲडिशनल जो काही आपण समास आखणार आहोत ना, त्या समासामध्ये ते पॉईंट नंबर लिहायचे. म्हणजे पेपर चेक करणाऱ्या शिक्षकाला, एक्झामिनरला एका नजरेत कळतं की येस, या मुलांनी 4 पॉईंट लिहिलेत, त्यांनी 8 पॉईंट लिहिलेत, त्यांनी 12 पॉईंट लिहिलेत. आणि त्यांना माहिती असतं की याचं उत्तर एक 4 पॉईंट 8 पॉईंटमध्ये आहे. ते पहिले रिलॅक्स होतात की वा वा, यांनी सगळे पॉईंट लिहिलेले दिसतात बरं का. थोडक्यात ते रिलॅक्सेशन त्यांना द्यायचं आहे. एका नजरेच्या टप्प्यात त्यांना किती पॉईंट लिहिलेले कळावं म्हणून आपण ॲडिशनल एक कॉलम समासाचा हा आखणार आहोत. आणि त्यामध्ये फक्त काय लिहिणार, त्यामध्ये फक्त पॉईंटचे नंबर एवढेच लिहिणार आहोत. तर पेन कोणतं वापरायचं किंवा शाई कोणत्या रंगाची, खरं तर पेन कोणतंही वापरा, बोर्डाचा त्या बाबतीत स्पेसिफिक नियम नाही. मग असं म्हणलं की एखादा मुलगा मजेत म्हणतो मग मी स्केच पेननी पेपर लिहू का. मला माहीत नाही आत्तापर्यंत कोणी स्केच पेननी पेपर लिहून काय झालं ते, पण विनोदाचा भाग बाजूला राहू दे. पण तुम्ही बॉल पेन वापरा, शाईचं पेन वापरा, जेल पेन वापरा. आज मार्केटमध्ये खूप छान छान पेन अवेलेबल आहेत. त्यातलं कोणतंही वापरलं ना तरी चालणार आहे. त्या बाबतीमध्ये हे वापरायचं नाही, ते वापरायचं नाही असा बोर्डाचा कोणताही नियम नाही. त्यामुळे जे पेन वापरायला तुम्ही कम्फर्टेबल असाल, ज्या पेनामुळे तुमचं हस्ताक्षर, हँडरायटिंग चांगलं येतं असं तुम्हाला वाटतं, असं कोणतंही पेन तुम्ही वापरा, नो प्रॉब्लेम. पण शाई कोणत्या रंगाची वापरायची. नॉर्मली मुलं ब्ल्यू इंक म्हणजे निळी शाई किंवा काळी शाई हे 2 पर्याय आपल्यासमोर असतात. मग त्यातली कोणती, त्यामध्ये मी नक्की सांगेन की मॅक्सिमम मुलं ब्ल्यू शाई वापरतात, हरकत नाही.
पण ज्यांचं अक्षर कसं का असतं ना, म्हणजे हस्ताक्षर खूप छान पाहिजे असं मी म्हणणार नाही, परंतु ज्यांना असं वाटतं की लिहिताना आपण खूप खाडाखोड करत नाही, कॅन्सलेशन आपलं खूप होत नाही, त्या मुलांनी ब्लॅक शाईनी जर का पेपर लिहिला ना, तर त्यांना ते जास्त चांगलं, म्हणजे तो पेपर जास्त छान दिसतो, उठावदार दिसतो, म्हणजे परीक्षकावर इम्प्रेशन त्याचं जास्त चांगलं पडतं. पण एक कोणाच्या बाबतीमध्ये, ज्यांना खाडाखोड खूप करायची सवय नाही त्यांच्यासाठी. जे खूप खाडाखोड करतात ना, त्यांनी ब्लॅक शाई मात्र अजिबात वापरू नका. कारण साधी गोष्ट आहे की जेव्हा परीक्षक पेपर तपासताना पान उलटतो आणि पुढच्या पानावरती येतो, त्याला त्या पानावरती खूप खाडाखोड केलेली असली आणि ती ब्लॅक शाईची असेल, तर ते दिसताना खूप अंगावर येतं आणि मग वाटतं काय पोरगं आहे ना, साधं लिहिता येत नाही. हे जे निगेटिव्ह इम्प्रेशन आहे ना, हे निगेटिव्ह इम्प्रेशन आपले कुठेतरी मार्क घेऊन जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं जर कमी खाडाखोड करायची सवय असेल तर ब्लॅक इंक वापरा, आणि खूप खाडाखोड होत असेल तर मात्र ब्ल्यू इंक तुम्ही वापरायची आहे, आणि ती पण अंडर एक्झामिनेशन कंडिशन. म्हणजे मी तुम्हाला समजा वर्गामध्ये शिकवतोय आणि मी तुम्हाला काहीतरी डिक्टेशन देतोय, प्रश्नांची उत्तरं लिहून देतोय, त्या केसमध्ये तुमची खाडाखोड होणार नाहीच आहे. पण परीक्षेमध्ये लिहिताना आपण जेव्हा आठवून लिहितो, तेव्हा आठवून लिहिताना आपली किती खाडाखोड होते ही महत्त्वाची. त्यासाठी तुम्ही ह्यापूर्वी सोडवलेले पेपर्स किंवा जे काही असेल, युनिट टेस्टचे पेपर असतील, 6 महिन्याचे असतील, मागच्या वर्षीचे 9वीचे पेपर्स असतील, ते पेपर्स बघा, तपासून मिळालेले पेपर्स, त्याच्यामध्ये तुम्ही किती खाडाखोड करताय यावरनं तुम्हाला कळेल की आपल्याला खाडाखोड किती करायची सवय आहे ती. याप्रमाणे शाई कोणती वापरायची हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. अंडरलाइनिंग महत्त्वाच्या शब्दांना, मग ते मे बी टेक्निकल वर्ड्स असतील, सायंटिफिक वर्ड्स असतील, त्याला अंडरलाईन करा. आपण काही हिस्ट्री जॉग्राफीमध्ये काही इसवी सन वापरली, सनावळ्या वापरल्या, त्याला अंडरलाईन करा. आपल्याला शाळेतले शिक्षक सांगतात, हे तुम्हाला इयत्ता 5वीपासून सांगत आलेले. किती जण फॉलो करतात? माझा अनुभव असा की 100 मुलांनी पेपर लिहिले तर त्यातले 90 मुलं कधीच अंडरलाइनिंग करत नाही, कधीच नाही. राहिलेल्या 10% मुलांमधली एक 5-7% मुलं ही सुरुवातीची 1-2 प्रश्नांना अंडरलाईन करतील पण नंतर सोडून देतील. का तर वेळ पुरत नाही, मग अंडरलाइनिंगमध्येच वेळ जातो वगैरे, असं काहीतरी कारणं पुढं करतात. पण मी तुम्हाला सांगतो की अंडरलाइनिंग हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की पेपर चेकिंग करणारा जो कोणी शिक्षक असेल तो आपल्या पहिल्या शब्दापासनं, म्हणजे आपण उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरती लिहिलेल्या पहिल्या शब्दापासनं शेवटच्या पानावरच्या शेवटच्या शब्दापर्यंत प्रत्येक शब्द तो वाचतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मग तुमच्या मनात असा विचार येणार की अरे, मग न वाचताच मार्क देतात का? असं होत नाही. आज 10वीचे पेपर चेक करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक, यांचा अनुभव खूप मोठा असतो, आणि नॉर्मली ते पेपर चेकिंग करताना एखादा पॅरेग्राफ समजा 10 ओळींचा असेल, त्या पॅरेग्राफवरनं त्यांची नजर फिरली की त्या नजरेच्या टप्प्यामध्ये त्यांना बरोबर महत्त्वाचे शब्द ते कॅच करतात, आणि त्यावरून त्यांना कळतं की अरे हा, यांनी हे पॉईंट्स कव्हर केले, ते कव्हर केलेलं नाही आहे, त्यांनी एक्सप्लेनेशन कमी दिलेलं आहे, हे त्यांना कळतं. पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं ना की मी सगळं छान लिहिलेलं आहे, माझे सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत, मी सगळे महत्त्वाचे शब्द त्याच्यामध्ये आणलेले आहेत, तर मग तुम्ही असं जे काही महत्त्वाचं असेल ना त्याला अंडरलाईनिंग कंपल्सरी करायचे. म्हणजे त्या परीक्षकांनी तुमचा पेपर किती जरी कमी वाचला तरीसुद्धा किमान अंडरलाईन केलेले वर्ड्स ते नक्की वाचतील, आणि त्याच्यावरून त्यांना अंदाज येईल की येस, या मुलांनी सगळं महत्त्वाचं कव्हर केलेलं आहे बरं का, आणि मग ते तुम्हाला पूर्ण मार्क देतील. थोडक्यात मार्क जर का चांगले पाहिजे असतील, पूर्ण मार्क पाहिजे असतील, तर तुम्ही अंडरलाइनिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्यापुढे आता मी तुम्हाला काही वेळा सांगणार आहे की मला ह्या प्रश्नाचं उत्तर 10 ओळीमध्ये पाहिजे, 15 ओळीमध्ये पाहिजे. पण समजा मी 10 ओळींमध्ये म्हटलं आणि तुम्ही 10च्या ऐवजी 8 ओळी लिहिल्यात ना तरी मला चालेल, म्हणजे तिथं थोडी काटकसर तुम्ही केली तरी मला चालणार आहे. पण अंडरलाईन केलं नाही असं चालणार नाही. तुमचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो, म्हणजे अगदी निबंध लेखन असो, पत्र लेखन असो, सारांश लेखन असो, म्हणजे हे तर मी लँग्वेजेसमधलं म्हणतो आहे, पण दोन्ही सायन्स असतील, हिस्ट्री जॉग्राफी असेल, याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला अगदी व्याख्या ज्या प्रश्न असेल ना डिफाईन, तरी तिथंसुद्धा महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन ही आपण करायची आहे. थोडक्यात अंडरलाइनिंग हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, आणि तो तुम्ही अजिबात मिस करायचा नाही आहे. ह्या पद्धतीने अंडरलाईन करायचं आहे. फक्त महत्त्वाचे शब्द अंडरलाईन केलेले आहेत.
पण ह्या पद्धतीने अंडरलाईन करायचं नाही आहे. का नाही, तर तुम्ही इथं बघितलं की प्रत्येक शब्दालाच अंडरलाईन करून ठेवले. म्हणजे घ्या, आम्ही अंडरलाईन केले, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. म्हणजे अशा पद्धतीने पण अंडरलाईन करणं योग्य नाही. क्वेश्चन्स कॉपी करायचे नाहीत. आता खरं तर आपल्याला माहिती आहे की ओरिजिनल जो क्वेश्चन दिलेला असतो तो उत्तरपत्रिकेमध्ये परत कॉपी करायची गरज नाही. पण तरी आमचा अनुभव आहे की मोर दॅन 50-60% मुलं कॉपी करतात. ते कॉपी करण्यामध्ये वेळ वाया घालवतात आणि मग नंतर एकीकडे म्हणायचं की आम्हाला अंडरलाईन करायला वेळ पुरला नाही. कारण तुम्ही क्वेश्चन कॉपी केल्यामुळं त्या परीक्षकाला काही मदत होणार नसते. आता इथं बघा, मी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये वरती असं म्हटलं की खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 70 ते 80 शब्दात लिहा. आणि परत खाली 2 ओळींमध्ये तो प्रश्न पण लिहिला आहे. हे लिहायची काही गरज आहे का? हे लिहायची काही गरज नाही. म्हणजे त्या 4 ओळी ज्या आहेत ना त्या उगाच लिहिलेल्या आहेत. तो वेळ उलट तुम्ही अंडरलाईन करण्यासाठी वापरलात तर आम्हाला वेळ पुरत नाही ही तक्रार करायला चान्स मिळणार नाही. नवीन प्रश्न नवीन पानावरती, हे पण एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण होतं कसं, म्हणजे मुलांची सायकॉलॉजी जर का विचारात घेतली तर समजा एखादा मुलगा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करतोय. तो क्वेश्चन नंबर 3 ह्या पानाच्या पहिल्या 2 ओळींवरती संपला. आता खालचं अख्खं पान कोरं आहे. मग त्याला असं वाटतं, अरे की अख्खं पान कोरं कशाला ठेवायचं, त्याच्याऐवजी मी क्वेश्चन नंबर 4 पुढचा तिथंच स्टार्ट करतो. पण तुम्ही जर असं केलं, ठीक आहे, म्हणजे तुमची काटकसरीची वृत्ती ती तिथे दिसते, पण त्याच्यामुळे तपासणाऱ्या एक्झामिनरला त्रास होणार असतो. का? कारण त्या टीचरला, शिक्षकाला त्या पानावरती जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत, जे त्या पानावरती क्वेश्चन नंबर 3 पण आला आहे, कारण तो 2 ओळींपुरता आहे पण आलेला आहे ना, आणि क्वेश्चन नंबर 4 पण आलेला आहे. मग या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला किती किती मार्क मिळाले हे वरती टॉपला लिहायला लागतं. म्हणजे परत मगाचं माझं वाक्य, त्यांना ते लिहिताना त्रास होतो म्हणजे आपण त्यांना छळलं. आणि टेक्निक म्हणजे काय, तर आपण छळायचं नाही. आपण त्यांना उलट जे काही पाहिजे ना ते असं सुखाने द्यायचं, हे घ्या, ते घ्या, ते घ्या. ते असं दिलं की ते आपल्याला मार्क जास्त चांगले देणार आहेत. त्यामुळं अगदी 2 ओळी, 1 ओळी जरी एका पानावरती एखाद्या प्रश्नाचे आले तरीसुद्धा आपण नवीन प्रश्न नवीन पानावर, हा जो नियम आहे तो नियम आपण पाळणार आहोत. तर रफ वर्क कुठं करायचं, एस्पेशली मॅथमॅटिक्सला लागतं किंवा सायन्सला लागतं. नॉर्मली आम्ही असं सांगतो की जो लास्ट पेज असेल तुमच्या आन्सर शीटचं, बोर्डाची उत्तरपत्रिका आन्सर शीट ही नॉर्मली 24 पेजेसची असते. त्यातलं फर्स्ट पेज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नंबर, सेंटर, बाकीचे सगळे डिटेल्स तुम्ही ते भरता. पेज नंबर 2 वरती म्हणजे त्याच्या बॅक साईडला तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स भरपूर दिलेल्या असतात. त्या पहिल्या दिवशी नीट वाचा. रोज काही इन्स्ट्रक्शन बदलत नाही कारण त्याच आन्सर शीट दिलेल्या असतात. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल पेपर लिहायला सुरुवात करता पेज नंबर 3 पासून. जे पेज नंबर 3 पासून पेज नंबर 24 पर्यंत एवढी पेजेस तुम्हाला लिहायला मिळतात. रफ वर्क करताना माझी सजेशन अशी की त्यातलं जे लास्ट पेज आहे ते पेज नंबर 24, तर त्या पेजवरती तुम्ही तुमचं रफ वर्क जे काय असेल ते करावं. म्हणजे मे बी सायन्सचा किंवा अगदी हिस्ट्री जॉग्राफीचा एखादा मोठा क्वेश्चन आहे त्याचे मेन पॉईंट्स हे लिहून ठेवायचे आहेत, म्हणजे पॉईंट नंतर मिस होऊ नये म्हणून. तर किंवा मॅथमॅटिक्सची रफ कॅल्क्युलेशन करायची आहेत किंवा ट्रिग्नॉमेट्री असेल, ट्रिग्नॉमेट्रीचे काही फॉर्म्युले शॉर्टमध्ये लिहून ठेवायचे असतील वगैरे, हे जे काही करायचं असेल तर त्यासाठी लास्ट पेज हे तुम्ही रफ वर्कसाठी वापरा, म्हणजे पेज नंबर 24. तर कॅन्सलेशन, खाडाखोड ही करू नये असं सगळेजण सांगतात, पण अजिबात होत नाही असं शक्य आहे का? नाही. कारण आपण नेहमी काय करतो की आधी लिहितो मग विचार करतो. विचार करून लिहिणं हे फार कमी मुलांच्या बाबतीमध्ये होतं. त्यामुळं खाडाखोडी काही ना काही प्रमाणात होणार आहे, पण आपला प्रयत्न असा की ती कमीत कमी असावी. आणि जरी खाडाखोड झाली तरी ती लपवता यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा लपवणार कसं? नॉर्मली होतं काय माहिती आहे का, की आपण जेव्हा खाडाखोड कॅन्सलेशन करतो तेव्हा आपण स्वतःवरती थोडे चिडलेलो असतो. काय ना चुकलं माझं असं म्हणून आपण ते थोडे नाराज असतो आपल्यावरती. आणि मग ते अशा पद्धतीने आपण असं करून खोडतो की सो दॅट तपासणाऱ्या शिक्षकाला आपण काय लिहिलं ना ते कळूच नाही, कारण ते चुकलेलं आहे ना. मग चुकले त्याला कळू नये. पण मी म्हणतो अरे समजा त्याला कळलं तर ते काय म्हणतील, खोडलेलं आहेच आहे ना, चुकलंय ते. त्यामुळे तुम्ही अगदी खूप असं करून जी खाडाखोड करता तर ती करू नका. त्याच्याऐवजी मी तुम्हाला असं सांगेन की समजा 1, 2, 3, 4 अशा मी ओळी लिहिलेल्या आहेत, त्यातल्या हा एक शब्द किंवा 2 शब्द मला खोडायचे, ते चुकलेत माझे.
मी पेन्सिल घेईन आणि पेन्सिलनी फक्त त्या 2 शब्दांवरती अशी रेख फक्त मी मारणार. म्हणजे तपासणारा शिक्षक जेव्हा पेपर आन्सर माझी उत्तरपत्रिका वाचत वाचत तिथपर्यंत येईल ना, तेव्हा त्याला कळलं नाही खोडलेलं आहे म्हणून. तर म्हणजे खोडलेलं हे नॉर्मल कोर्समध्ये दिसणार पण नाही, कारण एकतर मी ते पेन्सिलनी असं केलेलं आहे आणि एकच रेख फक्त मारली. अगदी पेन्सिलनी पण मी असं नाही केलेलं. त्यामुळे पेपर तुमची उत्तरपत्रिका वाईट दिसणार नाही. नाहीतर जे आपण अगदी असं करून खाडाखोड करतो ना, तेव्हा ते दिसायला खूप वाईट गिचमीड असं दिसतं. त्यामुळे अशा पद्धतीने कॅन्सलेशन खाडाखोडी करायची नाही आहे. एका ओळीमध्ये किती शब्द लिहायचे? आता नॉर्मली एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही अपेक्षा असते की समजा हे उत्तर ना हे साधारण एक 8-10 ओळीत होईल बरं का. मग आपलं जर का त्याच्यापेक्षा कमी ओळी झालं, म्हणजे 5 ओळी झालं आणि 6 ओळी झालं, ठीक आहे, आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, एक्सप्लेनेशन पण बऱ्यापैकी दिलेलं आहे, पण तरी जर का पाहिजे ती लेंथ, इथं काही लांबी रुंदी कोणी मोजतं अशातला भाग नाही आहे, पण तरीसुद्धा एक सायकोलॉजिकल गरज ही प्रत्येकाची असते किंवा उत्तर साधारणतः एवढं मोठं होतं बरं का, एवढ्या वर्षाच्या अनुभवावर नाही माहिती आहे. मग आता ते उत्तर जर का कमी असेल तर मार्क अर्धा मार्क का होईना कापला होतो. आणि एक वाक्य माझं कधी लक्षात ठेवा की एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एखाद्या शिक्षकाने जर का तुमचा अर्धा मार्क कापला तर त्यांना त्याचं स्पष्टीकरण हे कोणालाही द्यायला लागत नाही, कारण ती त्यांची मर्जी. त्यांना एखादी गोष्ट त्यातली नाही पटली म्हणून त्यांनी अर्धा मार्क कट केलेला आहे. नॉर्मली असं कोणी करत नाही, ही फॅक्ट आहे, पण तरीसुद्धा तेवढं स्वातंत्र्य, डिस्क्रिशनरी पॉवर ही शिक्षकांना दिलेली असते. मग आता उत्तर कमी का होतं याचा जेव्हा मी म्हणजे समजा मला 10 ओळी उत्तर पाहिजे आणि तुमचं उत्तर 6 ओळींमध्ये 7 ओळींमध्ये झालं, मग असं कमी का झालं? तुम्ही तर म्हणता आम्ही सगळे पॉईंट लिहिले, एक्सप्लेनेशन व्यवस्थित केलेलं आहे, पण तरी उत्तर कमी का झालं हे जेव्हा मी बघितलं तेव्हा असं दिसलं की मुलं त्यांचं अक्षर एकतर खूप बारीक आहे किंवा अक्षर ठीक आहे पण 2 शब्दांमधलं अंतर हे कमी आहे. म्हणजे आता मी काय सांगतोय बघा की तुमचं अक्षर लहान असो मोठं असो, 2 शब्दांमधलं अंतर तुमचं किती असो काही असो, माझी गरज ही की तुम्ही एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये 6 ते 7 पेक्षा जास्त शब्द लिहायचे नाहीत. आणि त्यासाठी तुम्ही तशी प्रॅक्टिस करा. म्हणजे सुरुवातीला लिहिताना तुम्ही अगदी आता 7 ओळी 7 शब्दच लिहायचे आहेत, मग माझं 8-9 शब्द आले, मग पुढच्या वेळेवरती नाही, मग ते कमी करायचे परत, अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जर ती प्रॅक्टिस केलीत तरच तुम्हाला ॲक्च्युअल बोर्डाच्या परीक्षेपर्यंत 6-7 शब्दांवर 6 ते 7 शब्द एका ओळीवरती लिहिता येतील. आणि जर तुम्ही तसे लिहिलेत तर परीक्षकाच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं उत्तर लहान मोठं व्यवस्थित तयार होईल आणि तुम्हाला मार्क भरपूर मिळतील. त्यामुळं एका ओळीमध्ये किती शब्द, तर 6 ते 7 पेक्षा जास्त शब्द लिहायचे नाहीत. आता उत्तराची भाषा कोणती? उत्तर स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं का टेक्स्टच्या लँग्वेजमध्ये पाठ्यपुस्तकातल्या भाषेमध्ये जसं आहे तसं, किंवा डायजेस्ट किंवा गाईड आपण जे काय वापरतो, नोट्स वापरतो, त्यातलं जसं तसं उत्तर लिहायचं. मला विचारलं तर मी असं सांगेन की उत्तर हे स्वतःच्या भाषेमध्ये, ठीक आहे, डेफिनेशन व्याख्या द्या, रूल्स लॉज प्रिन्सिपल हे आपण सगळं ओरिजिनल टेक्स्टच्या भाषेतच लिहिणार आहोत, तो भाग वेगळा. पण त्या टाईपची उत्तरं सोडून बाकी सगळी उत्तरं ही स्वतःच्या भाषेमध्ये, फक्त त्या स्वतःच्या भाषेमधल्या उत्तरांमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जे काही टेक्निकल वर्ड्स, सायंटिफिक वर्ड्स किंवा हिस्टॉरिकल वर्ड्स जे काही दिलेले असतील ना, तर ते मात्र आपले त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे अगदी घरगुती भाषेत लिहिलेलं पण चालणार नाही. आपण ज्या भाषेमध्ये उत्तर लिहू त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकातले महत्त्वाचे शब्द सगळे आले तरीसुद्धा ते पुरेसं आहे. थोडक्यात उत्तर स्वतःच्या भाषेमध्ये, फक्त पाठ्यपुस्तकातले सर्व शब्द त्याच्यामध्ये येतील अशा पद्धतीने. ग्रॅमॅटिकल किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने चुका. आता तुम्ही समजा एखादा सायन्सचा पेपर चेक करणारे शिक्षक आहेत, त्यांना विचारलं का तुम्ही आमच्या व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग मिस्टेक्स बघता का? आम्ही वॉज वापरलं आहे का हॅड वापरलं आहे, कुणी बघता का? ते नाहीच म्हणणार. पण एक गोष्ट नक्की की तुम्ही समजा सायन्समधलं उत्तर लिहिलं आहे, त्याच्यामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, वाक्यरचनेतल्या चुका पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्या परीक्षकाच्या मनावरती निगेटिव्ह परिणाम पडणार. साधा मनात विचारणं, काय पोरगं आहे ना, साधी स्पेलिंग्स याला माहीत नाही आहेत.
म्हणजे तुम्ही उत्तर सगळं बरोबर लिहिलं पण असं जर का त्याचं तुमच्याबद्दल त्या परीक्षकाचं शिक्षकांचं तुमच्याबद्दलचं मत तयार झालं तर ते निश्चितपणे कुठेतरी म्हणजे मे नॉट बी अगदी त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पण नंतरच्या कोणत्या तरी प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते तुमचा अर्धा मार्क कट करणार. म्हणजे आपलं निगेटिव्ह इम्प्रेशन कोणत्याही कारणाने जर का त्या परीक्षकावरती पडलं तर ते आपल्याला कुठेतरी अर्धा मार्क मे बी 2-4 ठिकाणी ते खाऊन जातील मार्क आणि मग आपल्याला वाटतं की मी सगळं बरोबर लिहिलं तर मला फुल मार्क्स पाहिजे होते तरी मार्क कमी का पडले. त्यामुळं ही साधी गोष्ट आहे की सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी या विषयांमध्ये पण ग्रॅमॅटिकल किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स ह्या आपण होऊ देणार नाही. ऑप्शनल किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करायचे का मला विचारलं तर मी नाहीच म्हणेन, पण तरी अल्जेब्रा जॉमेट्रीमधल्या क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये तुम्ही एक एक प्रश्न एक्स्ट्राचा हा सुरुवातीला सॉल्व करा. म्हणजे नंतर वेळ मिळाला तर वगैरे भानगड नाही, सुरुवातीलाच तुम्ही एक एक प्रश्न त्यातला सॉल्व करा. पण इतर कोणत्याही विषयांमध्ये तुम्ही एक्स्ट्राचा प्रश्न, जादाचा प्रश्न सॉल्व करायची गरज नाही. सर्व विषयांचे क्वेश्चन पेपर्स कसे सॉल्व करायचे सोपं लक्षात ठेवा की सिरियली सॉल्व करा. आधी क्वेश्चन नंबर 1, मग 2, मग 3, 4, 5 याप्रमाणे. काही मुलांना एक सवय असते की समजा मॅथमॅटिक्स माझं छान तयार आहे, मग मी काय करणार क्वेश्चन नंबर 5 पासून शेवटून सुरुवात करतो. का? कारण ते अवघड असतं. समजा बाहेरचा प्रश्न आहे, तो जर का मी छान सॉल्व केला तर परीक्षकावरती इम्प्रेशन चांगलं पडेल. असं काही होणार नाही आहे. माझी तुम्हाला अगदी एवढ्या वर्षाच्या अनुभवावरनं माझी तुम्हाला सजेशन की तुम्ही सिरियली क्वेश्चन नंबर 1, मग 2, 3, 4 या पद्धतीने सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. उगाच आधी क्वेश्चन नंबर 3 सोडवला, मग क्वेश्चन नंबर 7 सोडवला, मग 1 सोडवला, अशा तुम्ही उड्या मारत जम्पिंग करत करत पेपर सोडवायची गरज नाही. आता मी काही सब्जेक्ट वाईज बोलणार आहे. याच्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स आणि हिस्ट्री जॉग्राफीबद्दल थोडं सांगणार आहे. लँग्वेजेसबद्दल मात्र मी काही बोलणार नाही आहे. ग्राफ्स आणि डायग्रॅम्स मॅथ्समध्ये त्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला भरपूर करणं आवश्यक आहे. आता ग्राफ्समध्ये स्केल आपण व्यवस्थित लिहितोय का, किंवा ते बार आहेत त्या बारची लेंथ, विड्थ ही आपण बरोबर घेतो आहे की नाही. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस त्याचं लेबलिंग, त्याला नावं व्यवस्थित दिलेली आहेत की नाही हे बघायला पाहिजे आहे. किंवा आता सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करतो अल्जेब्रामध्ये ग्राफच्या मदतीने, तर त्याच्यामध्ये प्रत्येक जो पॉईंट आपण 3-3 पॉईंट प्लॉट करतो त्या प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हे तिथं लिहिलेले आहेत का, किंवा ती लाईन जी आपण त्याच्यातनं ड्रॉ करतो त्या 3 पॉईंट्समधून जाणारी त्या लाईनवरती त्याचं इक्वेशन लिहिलेलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस ही तुम्हाला करायला पाहिजे. पाय डायग्रॅम, आज पाय डायग्रॅममध्ये मुलांना सर्कल हे सुद्धा नीट काढता येत नाही. साधारण लक्षात ठेवा की तुम्ही पाय डायग्रॅमसाठी जे काही सर्कल ड्रॉ कराल ते मिनिमम 4 सेंटीमीटर आणि मॅक्सिमम 5 सेंटीमीटर एवढी रेडियसचं घ्यायचं आहे. त्यापेक्षा छोटं नाही, त्यापेक्षा मोठं घ्यायची पण गरज नाही. या पद्धतीने तुमचे डायग्रॅम यायला पाहिजेत. पण तशी घरी प्रॅक्टिस करा आधी. मी असं म्हणेन की रोज एक टाईमपास म्हणून तर रोज कोणता तरी एक डायग्रॅम हा घरी काढायची प्रॅक्टिस करायची. हे सेम सायन्सला पण हे ॲप्लिकेबल आहे आणि मॅथमॅटिक्सला पण हे ॲप्लिकेबल आहे. आता मॅथमॅटिक्समध्ये सायन्स आणि इक्वेशन्स, सायन्स आपण देअरफोर इज इक्वल टू अशी आपण सायन्स देतो. पण ती सायन्स तुम्ही देताय का? माझा एक्सपिरियन्स असा की समजा एखादी सम असेल की त्याच्यामध्ये 10 वेगळ्या स्टेप्स आहेत, पण त्या 10 वेगळ्या स्टेप्सपैकी पहिल्या 2 स्टेप्सला आपण देअरफोर वगैरे सायन्स दिली, पुढं आपण देत नाही. काय वाटतं की तेच पुढं कंटिन्यू कशाला करायचं? कारणं काही असतील पण तुम्ही ते देत नाही, असं नका करू. किंवा इक्वेशन नंबर पण प्रॉपर सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये किंवा क्वाड्रेटिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बरीच इक्वेशन फॉर्म करतो, स्पेशली वर्ड प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा. इक्वेशन नंबर 1, 2, 3, 4, 5, पण मग ती लिहिताना त्याला 1, 2, 3, 4, 5 म्हणा. रोमन 1, रोमन 2 किंवा इक्वेशन ए, इक्वेशन बी वगैरे असं म्हणायची गरज नाही. रादर म्हणू नकातच तसं तुम्ही, पण ते इक्वेशन नंबर प्रॉपर दिलेले आहेत का. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की मॅथ्समध्ये किंवा सायन्समधल्या न्यूमरिकल सॉल्व करताना, सायन्समधले प्रॉब्लेम सॉल्व करताना 2 स्टेपच्या मध्ये एक लाईन गॅप सोडायची. कारण तसं जर तुम्ही केलं तर ते दिसायला मोकळं ढाकळं आणि खूप छान दिसतं. त्याच्यामुळे परीक्षकावरती चांगलं इम्प्रेशन पडू शकतं, पडतंच रादर. त्यामुळे 2 स्टेपच्या मध्ये 1 लाईन गॅप ही प्रत्येकाने ठेवायची. फायनल आन्सर जे असेल ना ते बॉक्समध्ये पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला आन्सर लिहायचं आहे आता S10 इज इक्वल टू सपोज 750,
तर S10 इज इक्वल टू 750 बरोबर सेंटरला असं मधोमध आणि त्याला बॉक्स करून आपण ते आन्सर हे लिहिणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणांचं फायनल आन्सर जे असेल तर ते स्टेटमेंटमध्ये ऑलवेज यायला पाहिजे आणि स्टेटमेंटमध्ये आणि त्याला परत युनिट एकक हा लावायचा. फॉर एक्झाम्पल, वडिलांचे वय 50 वर्षे व मुलाचे वय 20 वर्षे आहे, हे तुमचं फायनल उत्तर. पण वडिलांचे वय 50 मुलाचे वय 20 असं नुसतं म्हणून चालणार नाही, त्याच्यापुढे वर्षे हा जो एकक आहे तो पण तुम्हाला लावायला पाहिजे. किंवा म्हणून x बरोबर 50 आणि y बरोबर 20 असं पण आन्सर लिहून चालणार नाही. त्या फायनल आन्सर हे वर्ड प्रॉब्लेमची व्यवस्थित लिहा. आता हे प्रेझेंटेशन काही केलेलं मी दाखवते, ते नीट बघून घ्या. त्याच्यामध्ये वन लाईन गॅप ही कशी ठेवलेली आहे, इन बिटवीन जी काही आन्सर्स मिळाले त्याला कसे बॉक्स केलेले आहेत. आता जॉमेट्रीमधल्या ज्या सम्स या थेरमवरती बेस्ड आहेत, म्हणजे थेरम आपण आयदर प्रूव्ह करतो किंवा त्याच्यावरती बेस्ड सम सॉल्व्ह करतो, तर ते करताना त्या 2 कॉलम्समध्ये करायच्यात. मग 2 कॉलम्समध्ये करताना ते 2 कॉलम्स असे असतील, एकतर मराठीमध्ये विधाने आणि कारणे किंवा इंग्लिशमध्ये स्टेटमेंट आणि रिझन, याप्रमाणे ते 2 कॉलम्स हे असणार आहे. कारण तुम्ही जर का रिझनला सेपरेट कॉलम केला तर प्रत्येक स्टेटमेंटला तुमचं काहीतरी रिझन तुम्ही कंपल्सरी द्याल की जे देणं हे एक्झामिनरला एक्सपेक्ट आहे. उत्तर कसं लिहायचं अल्जेब्रा जॉमेट्रीमधल्या प्रत्येक समचं सोपं सांगेन की टेक्स्टमध्ये सॉल्व्ड सम्स ज्या आहेत ना, सोडून दिलेली उदाहरणं, त्याच्यामध्ये उत्तरं ज्या पद्धतीने दिलेली आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल याप्रमाणे, x इक्वल टू फाईन y इज इक्वल टू 3 इज अ सोल्युशन ऑफ सो. पण तुम्ही जर का सोल्युशन सेट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 5-3 लिहिलं तर तुम्हाला मार्क नाही मिळायचे. कारण टेक्स्टमध्ये ह्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बोर्डामध्ये पण ह्याच पद्धतीने फायनली उत्तर हे प्रेझेंट करायला लागणार आहे. अल्जेब्रामधले चॅप्टर 4, 5, 6 त्यातला आता 4 आणि 6 राहिलेलेच नाही आहे, म्हणजे फक्त 5 आहे. पण तो जो 5th चॅप्टर आहे तर त्यातला फायनल आन्सर जे आहे ना, ते प्रत्येक कोणताही टाईपची सम असेल, कोणत्याही टाईपचं गणित असेल, पण त्याचं फायनल आन्सर हे स्टेटमेंटमध्ये म्हणजे विधानांमध्येच त्याचं फायनल आन्सर येणार आहे. मॅथमॅटिक्सला सम सॉल्व करताना कोणतीही मेथड यूज केली तरी चालते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, टेक्स्टमध्ये एक मेथड आहे, स्कूलमध्ये टीचरनी एक मेथड शिकवली, डायजेस्टमध्ये किंवा नोट्स वापरता त्याच्यामध्ये एक मेथड आहे, किंवा तुम्ही ट्युशनला जाता कुठं त्यांची एक वेगळी मेथड आहे. म्हणजे वेगळ्या मेथड म्हणजे काय, काही स्टेप्स फक्त बदलतात. शेवटी फायनल उत्तर हे कोणतीही मेथड असेल तरी सेमच येणार आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला त्यातली जी मेथड सोपी वाटलेली आहे, चांगली कळलेली अशी कोणतीही मेथड वापरली तरी चालते. म्हणजे बोर्डाला सम ह्याच पद्धतीने करायला पाहिजे असा कोणताही नियम नाही. म्हणजे बोर्डाचे जेव्हा मॉडेल आन्सर तयार होतं तेव्हा त्याच्यामध्ये एक्झामिनरला अशी म्हणजे तपासणाऱ्याला इन्स्ट्रक्शन असते की मुलांनी कोणत्याही मेथडनी सॉल्व केलं तरी त्या मेथडप्रमाणे सगळ्या स्टेप्स आलेल्या असतील तर त्याला पूर्ण मार्क हे द्यायचे आहेत ते. त्यामुळे तुम्हाला जी योग्य वाटेल अशी कोणती मेथड वापरली तरी चालेल. आता सायन्स आणि हिस्ट्री जॉग्राफी त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे ते बघा, इथं सोडवून दाखवलेले. तुमचं प्रेझेंटेशन त्या पद्धतीनेच असायला पाहिजे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्या प्रत्येकाचं प्रेझेंटेशन फ्रॉम बोर्ड एक्झामिनर्स एक्सपेक्टेशन पॉईंट ऑफ व्ह्यू कसं करायचं आहे ते इथं करून दाखवलं आहे. अंडरलाईन कुठं केलेली आहे वगैरे ते नीट बघा. सायन्स आणि हिस्ट्री जॉग्राफीमध्ये समजा 2 मार्काचा कोणता क्वेश्चन असेल तर यू मस्ट राईट मिनिमम 2 पॉईंट्स, मॅक्सिमम 4 पॉईंट्स, त्यापेक्षा जास्त गरज नाही. आणि साधारणतः 8 ते 10 ओळींमध्ये उत्तर त्याचं होतं. पण तेच 3 मार्काचा जर प्रश्न असेल सायन्स किंवा हिस्ट्री जॉग्राफीमधला तर तो मिनिमम 4 to 6 पॉईंट्स त्याचे कव्हर व्हायला पाहिजेत आणि 10 ते 15 ओळींपर्यंत उत्तर त्याचं असायला पाहिजे. याच्यामध्ये जर का त्या उत्तराशी रिलेटेड टेक्स्टबुकमध्ये डायग्रॅम दिलेला असेल किंवा मॅप असेल, जॉग्राफीमध्ये मे बी मॅप असणार आहे, पण डायग्रॅम किंवा मॅप जर का दिलेला असेल तर तुम्ही ते कंपल्सरी काढायचं आहे. या कधी मुलांना असं वाटतं की अरे 2च मार्काचा प्रश्न आहे, ऑलरेडी मी 3-4 पॉईंट्स लिहिले आहेत, मग तरी ग्राफ काढायचा का, डायग्रॅम काढायचा का? तर येस,
तो काढणं एक्सपेक्ट आहे. आता हे काही प्रेझेंटेशन केलेल्या चांगल्या स्लाइड्स बघा. ओघ तक्ता किंवा फ्लो चार्ट हा कसा असला पाहिजे. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये 5 मार्क्सचे जर का क्वेश्चन असतील तर मिनिमम 10 पॉईंट्स तरी यायला पाहिजे आणि त्याची लेंथ आन्सरची मिनिमम 1 पेज, इवन मोर दॅन दॅट. एक लक्षात ठेवा की बोर्डाचं एक पेज म्हणजे त्याच्यामध्ये 31 लाईन्स 31 ओळी असतात. आपण 30 क्षणभर गृहीत धरू. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला म्हणतो मला उत्तर 1 पान पाहिजे तेव्हा तुम्हाला 30 लाईन्स लिहिण्याची सवय ही असली पाहिजे आहे. आणि लॉंग आन्सर क्वेश्चनला हे आणखीन जास्तीचे पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजन हे असणार आहे, म्हणजे प्रस्तावना आणि समारोप. त्याशिवाय त्याला मॅप, डायग्रॅम हे गरजेप्रमाणे कंपल्सरी काढायचं आहे. अंडरलाइनिंग जर असणार आहे त्याबद्दल आता मी सांगणारच नाही, कारण मी मगाशीच म्हणले की मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तरी अंडरलाईन केलेली दिसली पाहिजे. आणि क्वेश्चनला जर का ऑप्शन असेल तर सिलेक्ट करताना ज्याच्यामध्ये शक्यतो मॅप, डायग्रॅम वगैरे असेल तर असा क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करावा अशी अपेक्षा असते. आता काही वेळा असं होतं की, एक्झाम्पल देतो मी, की व्हॉट आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ XYZ असा काहीतरी प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाशी रिलेटेड आपल्या टेक्स्टमध्ये किमान 12-15 ॲडव्हान्टेजेस दिलेले. मग आता 15 ॲडव्हान्टेजेस दिलेत, आपल्याला काय वाटतं रे म्हणजे मी 15 पॉईंट लिहिणार आहे. मग आपण उत्तराची सुरुवात कशी करतो, फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ XYZ आणि मग 1 2 3 4 5 सगळे तुम्ही 15 ॲडव्हान्टेजेस अगदी इमानदारी सगळं छान लिहाल, सगळं मान्य मला. पण जेव्हा लॉंग आन्सर 5 मार्क्सला क्वेश्चन असतो तर त्यावेळेला मात्र उत्तर खरं लिहिताना त्याला प्रस्तावना, इंट्रोडक्शन, कन्क्ल्युजन पाहिजे. म्हणजे व्हॉट इज XYZ ते आधी एक्सप्लेन करा ना. मग त्याची व्याख्याला काय असेल ते एक 2-4 ओळीमध्ये ते एक्सप्लेन करा आणि ते एक्सप्लेन करून झाल्यानंतर मग फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सो अँड सो आणि मग ते सगळे 15 पॉईंट लिहून टाका. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही ते प्रेझेंट केलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. केवळ सगळे 12-15 ॲडव्हान्टेजेस लिहून झाले म्हणून तुम्हाला फुल मार्क्स मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हे काही लिहिलेले क्वेश्चन्स दाखवते. गिव्ह रिझन, कारणे द्या. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे. प्रश्न आपण कॉपी करणार नाही आहोत, इथं मी तुम्हाला फक्त नमुना म्हणून दाखवलेलं आहे. डेफिनेशन अँड एक्सप्लेन दी कन्सेप्ट, जे व्याख्या द्या. त्या व्याख्या देताना त्याचं एक्झाम्पल देणं कंपल्सरी आहे आणि ती जी काही व्याख्या, डेफिनेशन आहे त्यातले सुद्धा महत्त्वाचे शब्द याला अंडरलाईन करायचे आहे. तर सायन्समधले प्रॉब्लेम्स, न्यूमरिकल्स इन सायन्स, मे बी फिजिक्समधले असतील, केमिस्ट्रीमधले असतील, ते कसे सॉल्व करायचे, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे, त्याची प्रेझेंट करताना, सोडवताना काही ठराविक स्टेप्समध्ये सॉल्व करायचे आहेत. एक तर दिलेली माहिती जे गिवन, नंतर साध्य म्हणजे टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे ते, तर सूत्र म्हणजे फॉर्म्युला, सोल्युशन म्हणजे रीत त्याची काय असेल ती, आणि फायनल आन्सर म्हणजे गिवन, टू फाइंड, फॉर्म्युला, सोल्युशन आणि फायनल आन्सर. या ठराविक 5 स्टेप्समध्ये व्यवस्थित आता मी जसे केलेले आहेत तशी 2 कॉलम्स करून तुम्ही आन्सर हे लिहिणार आहात. केमिकल इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया संतुलित करायच्या. ते करताना स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन हे मस्ट आहे. जर एक्सप्लेनेशन नसेल तर मार्क मिळणार नाहीत. आणि तुम्ही जी काही केमिकल रिॲक्शन, अभिक्रिया संतुलित करणार आहात तर त्याला बॉक्स करायचा आहे. इथं करून दाखवलं आहे बघा, त्या पद्धतीने. सायन्समधले डायग्रॅम्स ते कसे काढायचे, कारण सायन्समध्ये एस्पेशली बायो असेल, केमिस्ट्री असेल, इवन फिजिक्स पण असेल, त्याच्यामध्ये डायग्रॅमला खूप महत्त्व आहे. डायग्रॅम हे एकतर स्ट्रिक्टली ॲज पर टेक्स्ट पाहिजे आहे. आणि मी असं म्हणेन की एक 12 सेंटीमीटरचा बॉक्स तयार करा, म्हणजे एक चौकट तयार करा आणि त्या चौकटीच्या आतमध्ये डायग्राम आहे ना तो तुम्ही ड्रॉ करा. म्हणजे आपला डायग्राम आहे ना तो असा प्रोपोर्शनेट येतो.
नाहीतर जर त्याला काही असं लिमिट नसेल ना, जे आता 12 सेंटीमीटरच्या बॉक्सचं लिमिट मी तुम्हाला म्हणतोय, ते जर का नसेल तर मग उगाच कोणताही हा त्या डायग्रामचा एखादा पार्ट हा खूप मोठा झाला आहे, एखादा मोठा पाहिजे तो खूप छोटा झाला, असं काहीही होऊ शकेल. शक्यतो वन साईड लेबलिंग पाहिजे आणि डार्क पेन्सिल यूज करा. वन साईड लेबलिंग इज नॉट अ रूल. कारण काही डायग्राम अशा असतातच की त्याची जे काही लेबलिंग म्हणजे आपण नावं देतो ती दुसऱ्या साईडला येतातच, आली तरी येऊ देत. म्हणजे ते अगदी अट्टाहासाने ते सगळं एका साईडला घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. हे काही काढलेले डायग्राम्स नीट बघा. डिफरन्शिएट बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा असा जर प्रश्न असेल तर तो फरक स्पष्ट करताना 2-3 कॉलममध्ये करायचा आहे. नॉर्मली आपल्याला एक्स आणि वाय मधला फरक असेल तर आपण एक्सचा कॉलम करतो, वायचा करतो. त्याच्याऐवजी मी आणखीन एक ॲडिशनल कॉलम सांगतो तुम्हाला, पॉईंट ऑफ डिफरन्स. की आपण कोणता पॉईंट त्या दोघांमधला एक्सप्लेन करणार आहे तर तो पॉईंट ऑफ डिफरन्ससाठी एक सेपरेट कॉलम तयार करायचा आहे. हिस्ट्री जॉग्राफी, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याला संपूर्ण विधान लिहायला पाहिजे, स्टेटमेंट पूर्ण लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचे, उत्तराचा जो पार्ट असेल त्याला. चुकीची जोडी ओळखून ती लिहायची आहे आणि बरोबर जोडी असेल तर चूक दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे ती. या पद्धतीने ते सॉल्व करायचे. इतिहास प्रश्न क्रमांक 2 आणि 8 संकल्पना चित्रे आराखड्यानुसार सोडणं आवश्यक आहे आणि त्यासाठी रेखनासाठी पेनाचाच उपयोग करायचा, म्हणजे पेन्सिलनी त्याचे आरेखन करायचं नाही आहे. संकल्पना स्पष्ट करताना मुद्देसूद म्हणजे पॉईंटमध्येच उत्तर लिहायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे उदाहरणं एक्झाम्पल्सही द्यायची आहेत. भूगोलामधल्या एका वाक्यात उत्तर द्या, अचूक आणि थोडक्यात उत्तर लिहायचं आहे आणि उत्तराच्या शब्दाला अंडरलाईन करायचे. सकारण स्पष्ट करायचे, ते मुद्देसूद पॉईंट्सनुसार किती मार्कांना किती पॉईंट लिहायचे ते मी मगाशी सांगितले, त्याप्रमाणे पॉईंटनुसार ते एक्सप्लेन करायचे. इथे सविस्तर उत्तरे लिहा. कमीत कमी 6 ते 8 पॉईंट्स असले पाहिजे. 3 मार्काचा प्रश्न येतो, 8 पॉईंट असले पाहिजे. पॉईंटमध्ये उत्तर लिहिणार, पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचं नाही आहे. भूगोलामध्ये, जॉग्राफीमध्ये भौगोलिक कारणे 3 मार्काला, किमान 6 मुद्दे पॉईंट्स पाहिजेलेत. इतिहास 7वा प्रश्न, चूक का बरोबर ते सकारण सांगायचं आहे. कारण कंपल्सरी लिहायचं आहे, नुसतं चूक का बरोबर सांगितलं तर ते पुरणार नाही. म्हणजे बरोबर असेल तरी कारण काय आणि चूक असेल तरी कारण काय हे सांगायचं आहे. भूगोल 7वा प्रश्न, सविस्तर उत्तरे, किमान 6 ते 8 मुद्दे पाहिजेत. त्याच्यामध्ये गरज पडेल त्याप्रमाणे आकृत्या आणि स्टेन्सिल याचा वापर नक्की करा, त्यामुळे उत्तर जास्त उठावदार होईल आणि पूर्ण मार्कही तुम्हाला मिळतील. इतिहास थोडक्यात उत्तरे लिहा. कमीत कमी 4 मुद्दे पाहिजेत, जास्तीत जास्त 6-8 कितीही चालतील, कारण 4 मार्काला तो प्रश्न असणार आहे. येस, याच्यामध्ये मला तुम्हाला जे सांगायचं होतं, एस्पेशली मॅथमॅटिक्स म्हणजे इन जनरल प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे, मॅथ्ससाठी काय करायचं, सायन्स आणि हिस्ट्री जॉग्राफीसाठी काय करायचं. सुरुवातीलाच मी म्हटलं त्याप्रमाणे मी लँग्वेजेस काही कव्हर केलेल्या नाही आहेत. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करताना हाऊ टू स्टडी खरं तर सांगणं एकदम सोपं आहे आणि ते तुम्ही केलं तर मार्क तुम्हाला भरपूर मिळतील. भरपूर रायटिंग प्रॅक्टिस करा, कारण आता काय झालं आहे की ह्या ऑनलाईन एज्युकेशन, लॉकडाऊन या सगळ्या भानगडीमुळं तुमचा लिहिण्याची प्रॅक्टिस सराव हा खूप कमी झालेला आहे. त्या तुमचा पूर्ण फोकस आहे हा फक्त ओरल स्टडीवरती आहे. ते तोंडी एकतर वाचायचं किंवा पाठ करायचं. पण मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं तरी लिहायला घेतलं की ते येत नाही. जे पाठांतर केल्यानंतर कोणी प्रश्न विचारला तर आपण अगदी पोपटासारखी बडबड करून सगळ्या प्रश्नांचे पॉईंट्स, उत्तराचे पॉईंट्स हे सगळे पटापटा सांगतो, पण ते लिहायला घेतलं की ते सगळे पॉईंट येत नाहीत. म्हणून त्यासाठी लिखाणाची प्रॅक्टिस ही तुम्ही करायला पाहिजे. आणि म्हणून सकाळ आणि टाकळकर IMP टेस्ट सिरीज या दोन्हीच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक चांगली फॅसिलिटी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये देऊ करतो आहोत. तुम्हाला आम्ही 4 सेट्स प्रोव्हाइड करणार आहोत.
त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स पण आहेत आणि मॉडेल आन्सर पण आहेत. आता आधी एक सेट म्हणजे काय ते सांगतो. एक सेट म्हणजे तुम्हाला जेवढे सब्जेक्ट्स आहेत ना, म्हणजे 8 कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत स्टेट बोर्डला आणि एक ऑप्शनल. मग ऑप्शनलमध्ये मे बी हिंदी, संस्कृत, फुल हाफ काहीतरी असेल, जर्मन असेल. हे सगळे सब्जेक्ट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ते थोडक्यात तुम्हाला आयदर 9 किंवा 10 सब्जेक्ट्स असणार आहेत. त्या सगळ्या 9 किंवा 10 सब्जेक्टचा एक एक पेपर, एक एक क्वेश्चन पेपर म्हणजे एक सेट. म्हणजे जर का तुम्ही 4 सेट सिलेक्ट केले तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 4-4 पेपर मिळणार. आणि नुसते क्वेश्चन पेपरच नाही, त्याच्यावरून मॉडेल आन्सरसुद्धा तुम्हाला मिळतील. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण या सगळ्या फॅसिलिटीचा भरपूर उपयोग करून घ्याल आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही भरपूर मार्क मिळवाल. त्यासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू.